बिग बॉसच्या चाहत्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। कारण की खुश खबर तुम्हाला आता कळालेलीच आहे की प्रोमो आलेला आहे, पण त्यामध्ये खूपच जास्त मोठा धक्का हा बिग बॉसच्या चाहत्यांना मिळालेला आहे। कारण की ज्या लोकांनी महेश मांजरेकरांवर खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेम केलं होतं, ज्यांना ते ॲज अ होस्ट खूप आवडत होते, त्यांच्यासाठी धक्का आहे की रितेश देशमुख आता यावर्षी बिग बॉसचं होस्टिंग करणार आहे। आणि त्याच मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत की महेश मांजरेकरांच्या जागेवर रितेश देशमुख आता होस्टिंग करणार आहे। तर ह्याचा परिणाम किंवा ह्याचा बिग बॉस मराठी सीझन 5 वर काय इम्पॅक्ट असू शकतो किंवा मग की काय बदल असू शकतात, ह्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की मित्रांनो आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड प्रीमियर होण्याआधीच 1000 सबस्क्रायबर आपले पूर्ण करायचे आहेत मित्रांनो। कारण की तुमचं मत आणि तुमचं एक सबस्क्रायबर हे मला मोटिवेट करणार आहे। मित्रांनो, चला आता मुद्द्याकडे वळूया। तर आपण बोलत होतो की महेश मांजरेकरांच्या जागेवर रितेश देशमुख हा बिग बॉस मराठी सीझन 5 चा आता होस्ट झालेला आहे, तर त्याचा काय परिणाम होणार आहे। रितेश देशमुख जसं की युवा आहे, युवा ॲक्टर आहे आणि तो खूप साऱ्या युवा लोकांना टार्गेट करू शकतो, युवा लोकांना बिग बॉस मराठीकडे आणू शकतो। त्याच्या मागचं कारण तेच असू शकतं की जास्तीत जास्त जी युवा आहेत, जे यूथ आहे, ते बिग बॉस मराठीकडे वळवायचं। आणि त्यासाठी महेश मांजरेकरांपेक्षा जास्त जर कुठला पर्याय भारी असेल ना, तर तो आहे रितेश देशमुखचा। कारण की रितेश देशमुखवर खूप अशा ज्या पोरी आहेत, मुली आहेत, त्यांचा क्रश आहे, तो खूप सारे मुलं आहेत, त्याला त्यांचा पिक्चर आवडतो, त्याला तो आवडतो। या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात ह्या ठिकाणी आणि तोच इम्पॅक्ट टाकण्यासाठी महेश मांजरेकरांच्या जागेवर रितेश देशमुखला आणण्यात आलं असावं। आणि दुसरी गोष्ट अशी की जो चौथा सीझन जो फ्लॉप झाला, खूपच जास्त फ्लॉप झाला, त्याच्या परिणामानुसारच मला असं वाटतंय की महेश मांजरेकरांनी त्याला सांगितलं असेल की आता मी काय होस्टिंग करत नाही, किंवा त्याच रिलेटेड की बिग बॉसचा सीझन चौथा फ्लॉप झाला त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी असं सांगितलं असेल की स्वतःहूनच की आता मी काय बिग बॉस मराठी सीझन 5 होस्ट नाही करत, आता तुम्ही बघा, तुम्ही जरा टार्गेट करा, मी तुम्हाला एक सल्ला देतो की रितेश देशमुख आहे, त्याला खूप जास्त युवा लोक फॉलो करतात, यूथ फॉलो करतो, तर तुम्ही त्याला तिकडे घ्यायचा प्रयत्न करा, त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये युवा लोक तुमच्याकडे येतील। तिसरी गोष्ट अशी आहे की जर गोष्ट नाही आहे, आता रितेश देशमुख होस्ट आहेत, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये युवा आणि यूथ लोक किंवा कमी वयाची लोक बघायला मिळू शकतात। त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही बिग बॉसचे हिंदीचे सीझन बघा, काही गेले, ते खूप जास्त टार्गेट करतायत की युवा लोकांना कोण जास्त आवडते त्यांनाच तिथं आणायचा प्रयत्न करतायत। जो कोण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे, सोशल मीडियावर ज्याच्या कोणाचे व्हिडिओ चालत आहेत, अशाच प्रकारची लोक बिग बॉस हिंदीमध्ये येत आहेत किंवा जास्त पॉप्युलर आहेत ते लोक येत आहेत। आणि त्याच दृष्टिकोनातून बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये देखील तीच कॉन्सेप्ट ही यूज केली जाऊ शकते आणि युवा लोकांवर जास्त फोकस करणं येऊ शकतं, आणि त्याच दृष्टिकोनातून हे पाऊल उचललं गेलं असावं। मित्रांनो, तुमचं काय मत आहे? तुम्हाला आवडलंय का रितेश देशमुख महेश मांजरेकरांच्या जागेवर येऊन होस्टिंग करणार आहे? मी तर ॲक्सेप्ट केलेलं आहे, खूप साऱ्या लोकांनी ॲक्सेप्ट करा ती गोष्ट, कारण की कधी कधी काहीतरी मिळवण्यासाठी कुठून तरी निघावं लागतं, कुठल्या गोष्टी नजरअंदाज करायला लागतात, कुठल्या गोष्टी पकडून ठेवायला लागतात। तर मित्रांनो, तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।